शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफीची यादी जाहीर झाली, इम्प्लिमेंटेशन केव्हा होणार आहे? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या मंत्रिमंडळाने आणि खास करून निवडणुकीमध्ये जे आम्ही वचन दिलं होतं की आमचं सरकार आल्यावर आम्ही कर्जमाफी देऊ, ती कर्जमाफी काल दिलेली आहे. 35,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिलेली आहे आणि ही 30 जुलैपर्यंत या ठिकाणी पूर्ण याद्या जाहीर होतील आणि 50,000 जे प्रोत्साहन अनुदान आहे ते आपण सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहे. 56 लाख शेतकऱ्यांपैकी केवळ 553 जे शेतकरी आहेत त्यांनाच कर्जमाफीची नाही, सर्वांनाच मिळणार आहे. टप्प्याटप्प्याने अनुदान जातं, एका दमाने काही बँकेतनं अनुदान डिस्बर्स होत नाही, टप्प्याटप्प्याने सर्वांना जाणार आहे. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं सरकार हे या ठिकाणी काम करत असताना निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही जे महत्त्वाचं वचन दिलं होतं, पहिलं वचन दिलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफ करू. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी आणि आमच्या सरकारने देवेंद्र फडणवीसजींनी दिलेलं वचन पूर्ण केलं. काल या राज्याच्या 35 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपये कर्ज माफ केलं आणि आता त्याचं पहिली यादी काल जाहीर झाली. आणि एवढंच नाही, या 15 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी त्यांच्या अकाउंटमध्ये पोहोचली पाहिजे, हा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला. आणि एवढंच नाही, ते येणार आहे सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत 50,000 रुपये जे प्रोत्साहन अनुदान आहे तेही देण्याचा निर्णय आपण सरकारने केला. आम्ही आपल्याला वचन दिलं होतं विधानसभेच्या निवडणुकीत, जर आमचं सरकार आलं तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो विजेचा पंप आहे, मागच्या 3 वर्षापासून 45 लक्ष शेतकऱ्याकडे 46,000 कोटी रुपये थकबाकी आहे, ते बिल शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी निर्णय केला आणि आता 45 लक्ष शेतकऱ्याच्या वीज पंपाचे 46,000 कोटी रुपये देवेंद्र फडणवीसजींनी माफ केले. आता शेतकऱ्याच्या विजेच्या पंपाचं बिल माफ करून टाकलं. बंधू भगिनींनो, जे वचन दिलं ती वचनपूर्ती करण्याची सरकारची जबाबदारी आहे. आम्ही वचन दिलं होतं की या ठिकाणी आमच्या शेतकरी बहिणी आहेत, त्या शेतकरी बहिणींना शेतकरी दर्जा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या विधानसभेमध्ये आम्ही कायदा मंजूर केला आणि कायदा काय आहे की शेतकरी बहीण जी शेतमजुरी करतं, शेतकरी बहीण जिच्या नावानं 7/12 आहे, पण आता देवेंद्र फडणवीसजींनी देशातला पहिला कायदा असा केला की 7/12 बहिणीच्या नावानं असो की नसो, तुमच्या नावानं 7/12 असो की नसो, तुमच्या परिवाराच्या नावानं जमीन असो की नसो, पण आमची बहीण जर शेतमजूर म्हणून काम करते आहे, शेतात जाते आहे, त्या ठिकाणी निंदन करते आहे, खुरपण करते आहे, या सर्व शेतकरी बहिणीच्या नावाने आता शेतकरी दर्जा देण्याचा कायदा सरकारने मंजूर केला. आणि आता लवकरच आमच्या शेतकरी बहिणींना आता आम्ही शेतकरी असल्याचं कार्ड देतोय. मजूर असेल तरी कार्ड देतोय, शेतकरी असेल तरी कार्ड देतोय. शेतामध्ये काम करणारी, त्या ठिकाणी शेळी पालन असेल, मत्स्य पालन असेल, कुठलाही व्यवसाय करणाऱ्या आमच्या बहिणीला आम्ही आता शेतकऱ्याचं कार्ड देतोय. यांनी केंद्र सरकार, राज्य सरकारच्या शेतकऱ्यांच्या सर्व योजना आमच्या शेतकरी बहिणीला लागू होणार आहे. या महिन्यामध्ये आम्ही आमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या बहिणींना शेतकरी दर्जा देण्याचं आय कार्ड देतोय, ज्यातनं सर्व योजना मिळणार आहे. आम्ही एवढंच केलं नाही, या ठिकाणी नवनीत राणाजी, आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही अमरावतीचे कमिशनर बसलेले आहेत. या राज्य सरकारने निर्णय केला आहे 1 जानेवारी 2011 पूर्वी अमरावती जिल्ह्यामध्ये, अमरावती शहरामध्ये ज्या सरकारी जागेवर जे असेल जागा, महानगरपालिकेची असेल, कुठल्या विभागाची असेल, त्या सर्व सरकारी जागेवर बसलेल्या सर्व घरांचे पट्टे वाटप करून, केवळ पट्टे वाटप नाही तर 1,000 रुपयामध्ये त्या घराची रजिस्ट्री करून द्यायची आहे, महानगरपालिकेला रजिस्ट्री करून द्यायची. कमिशनर साहेब, सर्वात मोठा निर्णय करायचा या 3 महिन्यामध्ये. पुढच्या 3 महिन्यामध्ये हा टास्क आहे महानगरपालिकेला. या महानगरपालिकेमध्ये एकही परिवार बिना पट्ट्याचा राहू नये आणि पट्टा वाटप झाल्याबरोबर 1,000 रुपयाची रजिस्ट्री त्यांना करून द्यायची. केवळ पट्ट्यावर नाही तर त्यांना मालकीत्व, जशी आपली खाजगी जमिनीची रजिस्ट्री आपण करतो त्याप्रमाणे प्रत्येक घराची रजिस्ट्री करून देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सरकार हे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी प्रेरणा घेऊन काम करत आहे. एवढंच नाही, ते रवी राणाजींनी सांगितलं, आपल्या सरकारने ठरवलंय या राज्यातल्या सर्व शेतकऱ्याच्या शेतामध्ये वहिवाटीचा रस्ता असो,
शेत रस्ता असो कुठलाही रस्ता असो, या रस्त्याची मोजणी करायची, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावायचे, झाडं लावून सीमांकन करायचं, झाडं लावून त्या ठिकाणी रस्त्याची मोजणी करून त्यांना क्रमांक द्यायचा आणि क्रमांक देऊन 5 वर्षामध्ये रस्ता पक्का करून द्यायचा। मी या मानणार आहे, जर शेतकऱ्याच्या शेतामध्ये रस्ता असेल, शेतकऱ्याच्या शेतामध्ये वीज असेल, शेतकऱ्याच्या शेतात पाणी असेल, तर शेतकऱ्याचा पोरगा कधी चपराशाची नोकरी मागणार नाही, तो डबल टिबल उत्पन्न घेतल्याशिवाय राहणार नाही। याकरता आपलं सरकार काम करत आहे। आपलं सरकार या ठिकाणी आज केवळ महसूल खात्याने जवळपास 98 निर्णय घेतलेले आहेत। या 98 निर्णयामध्ये अमरावतीच्या विकासाच्या अनेक योजना आहे। काल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं गुरुकुंज मोजरी आश्रमाला 48 लाख रुपये दिल्याशिवाय सरकारची जमीन त्यांना लीजवर मिळत नव्हती। पण काल मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीसजींच्या वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये गुरुकुंज मोजरीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जी विकासाच्या भूमीची जमीन आहे ती आता एकही पैसा न घेता या ठिकाणी विकासाकरता मिळालेली आहे। खऱ्या अर्थाने आमचं सरकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारावर काम करणारं सरकार आहे। ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्राम चांगले झाले पाहिजे, संत गाडगेबाबाच्या विचारातनं स्वच्छता अभियान झाले पाहिजे, या सर्व भूमिका आम्ही स्वीकारल्या आहे। ग्रामगीतेच्या माध्यमातून आम्हाला गावाचा विचार करायचा आहे, निश्चितपणे आपल्याला सर्व काम करायचे आहे। बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये पुढच्या 3.5 वर्षामध्ये जे काही वचन दिले आहे, नवनीत राणाजी, रवी राणाजी आणि व्यासपीठाच्या श्रीचंद तेजवानीजी जे जे वचन आपण जनतेला निवडणुकीत दिलेले आहे, मग ती महानगरपालिकेच्या निवडणुकीत वचन दिले आहेत, लोकसभेच्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे मान्य आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फार थोड्या फरकाने आमच्या नवनीत राणा निवडणुकीत पराजित झाल्या, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने आम्हाला बहुमत दिलं। पण या महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर माननीय पंतप्रधान मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, दोन्ही सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पुढे जातो आहे। आज या ठिकाणी अनेक विभागाचे अनेक कामं होणार आहेत। मी तुम्हाला एवढीच विनंती करेल, या कॅम्पनी काही या शिबिरांनी संपलं नाही आहे। पुढच्या आमच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्याला माझी सूचना आहे, पुढचे 10 दिवस आपल्या जवळ आहे। आज 22 जुलै ते 2 ऑगस्ट पर्यंत छोटे छोटे कॅम्प लावून, महानगरपालिकेच्या वार्डात छोटे छोटे कॅम्प लावून आपल्याला गरीब माणसाला सामाजिक सेवा द्यायची आहे, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला आपल्याला मदत करायची आहे। आणि हे करत असताना या ठिकाणी लोकाभिमुख काम करायचं आहे। एका छताखालीच आपल्याला सर्व योजना या ठिकाणी पूर्ण करायच्या आहे। आपल्या या विधानसभेमध्ये रवी राणाजी जी काही वचन तुम्ही दिले असाल, मला या गोष्टीचा अभिमान आहे। आम्ही वचन दिलं होतं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीची भूमी असलेला इरविन चौकाला आम्ही सर्वात सुंदर केल्याशिवाय राहणार नाही। आज मला या ठिकाणी उच्च न्यायालयाचे आभार मानायचे आहेत। आमचे कलेक्टर येरकर हे रात्रंदिवस कोर्टात जायचे आणि आमचे नवनीत राणाजी, रवी राणाजी आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी मला या ठिकाणी सर्वांचा आभार मानायचा आहे। मी या ठिकाणी खूप मागे लागलो होतो, इरविन चौकातलं बाबासाहेबाचं जे सुंदर या ठिकाणी स्मृतीचं स्थळ बनवायचं आहे, 15 कोटी रुपये आता सरकारने दिले आहेत। लवकरच आम्ही जागा ताब्यात घेऊ आणि जागा ताब्यात घेऊन विदर्भातलं सर्वात सुंदर आपला इरविन चौकाचं त्या ठिकाणी इरविन चौकाला नतमस्तक होऊन त्या ठिकाणचं सौंदर्यीकरण पूर्ण करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। एक चांगली वास्तू या ठिकाणी बाबासाहेबांची प्रेरणा घेणारी वास्तू या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी अमरावतीमध्ये 750 कोटी रुपये माननीय देवेंद्र फडणवीसजींनी दिले आहेत। यावर्षी 750 कोटी रुपयाच्या जिल्हा विकास नियोजनामध्ये आम्ही काम करतोय। या जिल्ह्यातल्या अंगणवाडी स्वच्छ झाल्या पाहिजे, या जिल्ह्याच्या शाळा उत्कृष्ट झाल्या पाहिजे, या जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था चांगली झाली पाहिजे, या जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्ण झाल्या पाहिजे, या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, याकरता आमचं काम चालू आहे। एवढंच नाही तर पोलिसांच्या माध्यमातून आता आम्ही या ठिकाणी सट्टा, जुवा, मटका, एमडी या जिल्ह्यातली बदमाशी, या जिल्ह्यामध्ये आमच्या होणारे गुन्हे हे शोधून काढून त्यावर मोठ्या प्रमाणे कडक कारवाई करण्याची सूचना, कडक कारवाई माननीय SP आणि कमिशनरने सुरू केलेली आहे। आम्ही दोन्ही अधिकाऱ्याला सांगितलं आहे की निर्भीडपणे अमरावतीमध्ये बदमाशी करणारे जेवढे गुन्हेगार आहे
त्याला ठेचून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या अमरावतीला सुरक्षित करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि नवनीत राणाजी, आता तर आम्ही आपल्या सरकारने देवेंद्रजींनी काल अमरावती शहराला 110 कोटी रुपये दिले. मी वचन दिलं होतं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये की अमरावतीचा प्रत्येक चौक न चौक, गल्ली न गल्ली आम्ही CCTV सर्व्हिलन्स खाली आणू. या जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये दरोडा होणार नाही, चोरी होणार नाही, बदमाशी होणार नाही. या शहराची कोणी खिलवाड करणार नाही. या शहराला CCTV सर्व्हिलन्स मध्ये आम्ही घेऊ. रात्री 2 वाजता माझी बहीण जर रस्त्याने गेले तरी कोणाची वाकडी हिंमत होणार नाही, वाकडी नजर करण्याची हिंमत होणार नाही. असं CCTV सर्व्हिलन्सचं जाळं या शहरात आम्ही तयार करतोय. राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी अपडेट समोर आली आहे. कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सरकारकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली असून अनेक शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिली लाभार्थी यादी जाहीर झाली असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे पहिल्या यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी सरकारने असा दावा केला की राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असून यासाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होईल, त्यामुळे सर्वांना एकाच दिवशी लाभ मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये. यासोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देण्यात आला आहे. सरकारने सांगितले की नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी जाहीर केलेले 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदानही दिले जाणार आहे. हे अनुदान सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये वितरित करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. याशिवाय कृषी पंपाच्या वीज बिलाबाबतही मोठी घोषणा करण्यात आली असून अनेक वर्षापासून थकीत असलेल्या कृषी वीज बिलावर मोठा निर्णय घेतल्याचा दावा सरकारने केला आहे, ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शेतीमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून ओळख देण्यासाठी विशेष कायदा करण्यात आला असून अशा महिलांना शेतकरी ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांचा लाभ यांनाही मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. तसेच शेतरस्ते, सीमांकन, वृक्ष लागवड, सिंचन आणि इतर ग्रामीण विकासाच्या कामांना देखील गती देण्याचा सरकारचा दावा आहे. शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून त्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. मात्र शेतकरी बांधवांनो, या सर्व घोषणा आणि दावे सरकारच्या अधिकृत भूमिकेचा भाग आहे. प्रत्यक्ष लाभ कधी आणि कोणाला मिळतो हे संबंधित सरकारी आदेश, लाभार्थी यादी आणि निधी वितरणावर अवलंबून असते. त्यामुळे अधिकृत माहितीची खात्री करून अशा शेती कर्जमाफी, पीक विमा, नमो शेतकरी योजना तसेच PM किसान आणि इतर सरकारी योजनांच्या ताज्या व विश्वासार्ह अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह.